तर महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत। सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये 3000 रुपयांचा बोनस देणार असल्याचे जाहीर केले। तसेच काही निवडक महिलांना आणि तरुणींना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे। दिवस म्हणजे आमच्या पक्षाची आदरणीय दादांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली दर मंगळवारी आमची बैठक असते। आत्ताही ती मीटिंग चालू आहे। मी थोडी परवानगी घेतली, म्हटलं तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे। आणि दुसरं म्हणजे आपली मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक ही नेहमीच महिलांच्या प्रश्नांमध्ये अग्रेसर असते आणि तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असताना आम्हाला एक आगळा वेगळा आनंद आणि अभिमान त्या निमित्ताने नेहमीच वाटत असतो। तर लाडकी बहीणचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्वतंत्र टेबल तुम्ही तिथं ठेवलेलं होतं। मला आठवतंय, मी तिथं भेट पण दिली आणि रजिस्ट्रेशन करण्याच्या याच्यामध्ये सुद्धा आपण त्यावेळेला पुढाकार घेतला। अनेक महिलांना रजिस्ट्रेशन त्या निमित्ताने आपण करून दिलं। आज जे दालन आपण उभं करतोय त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे की ई-केवायसी करण्यामध्ये आपण मदत करणार आहात। म्हणजे हे सुद्धा आपल्या स्तरावरून उचललेलं एक अतिशय उल्लेखनीय पाऊल आहे। मला बरेच जण म्हटले आमचे पैसे येत आहेत ना, मग आता ई-केवायसी कशाला करायला लावता। हे ई-केवायसी तुमची योजना कायमस्वरूपी राहण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण आहे। बऱ्याच महिला आम्हाला तक्रारी करायच्या की ताई, मला जून महिन्याचे पैसे आले पण मला ऑगस्टचे आले नाही, जानेवारीपर्यंत आलेत पण पुढच्या 5 महिन्याचे आले नाहीत। ई-केवायसीनी ती अडचण दूर होणार आहे। आज जवळपास आपल्या 2,40,00,000 आपले जे लाभार्थी आहेत किंवा त्याच्यापेक्षा अधिक जे लाभार्थी आहेत, याच्यापैकी जवळपास 1.5 कोटी महिलांचं ऑलरेडी ई-केवायसी झालेलं आहे आणि आम्ही आणखीन 1.5 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। आणि ह्या ई-केवायसीने तुम्हाला फायदा एक असा आहे, लाडकी बहीण योजना त्याचा लाभ तर मिळत राहणार, पण पुढे आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी ज्या ज्या योजना येतील त्याला स्वतंत्र तुम्हाला काही प्रोसिजर करायची गरज लागणार नाही। तुमचं ई-केवायसीने तो डेटा जो आहे तो एकदा शासनाकडे फीड झाला की पुढे तुम्ही फॉर्म भरला की तो ऑटोमॅटिक डेटा त्या ठिकाणी येणार। म्हणजे ही सोय ही आपण ई-केवायसीच्या माध्यमातून करतोय। हे बऱ्याचशा वेळेला महिलांना कळत नाही की आम्हाला लाभ तर मिळतोय आणि कोणाचाही लाभ बंद होणार नाहीये। ही योजना आणली आहे। आज इथं मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनी स्कीम आणली की तुमचं लाडकी बहीण 1500च्या याच्यावर आपण त्यांना कर्ज देणार, बरोबर आहे। जर ती बंद होणार असती तर यांनी कर्ज देण्याचा निर्णय घेतला नसता। ती बंद होणार नाहीये याची खात्री आहे म्हणून हा निर्णय घेतला। ही जर तात्पुरती असती तर कुठलीही बँक हा इतका मोठा निर्णय घेत नसते। आज तुम्हाला कुठंतरी त्या 1500चं, दिवाळी आली, आपल्याला वाटतं आता दिवाळी आली मला नवीन काहीतरी घ्यायचंय तर मला 1500 आले, आपण अकाउंटमधनं संपवून टाकलं। त्याच्यानंतर आणखीन एक सण आला तर त्याच्यात आपण संपवलं। आता तर गेल्या 4 महिन्यापासून सणच चालू आहे। तर दर सणाला आले की महिला आपल्या खुश होतात, चला आपण मार्केटमध्ये जाऊन खरेदी करायला मोकळे। पण ज्या वेळेला वेळ प्रसंगी तुम्हाला खरंच गरज लागेल त्यावेळेला जर ही सेविंग तुमच्याकडे राहिली तर त्याचा तुम्हाला किती उपयोग होऊ शकतो। मला आठवतंय ज्या वेळेला आम्ही योजना काढली, विरोधक टीका करायची की 1500त काय होणार आहे। आम्ही म्हणायचो ज्यांची पोटं भरलेली आहेत त्यांना 1500ची किंमत नाही कळणार, ज्यांची घरं 15 चालतात, अगदी चांगले त्यांना सॅलरी मिळत असते, त्यांना 1500ची नाही कळणार। जी माझी गरीब महिला तिथं 100 रुपये सुद्धा तिच्या तांदळाच्या पिठाच्या डब्यात किंवा नवीन कोऱ्या साडीच्या पदरामध्ये ठेवते ना साठवून, तिला माहिती आहे की या 1500ची किंमत काय। आणि ते मूल्य आज आपल्या बँकेने ओळखलं आणि तुम्हाला पुढच्या काही वर्षाच्या नंतर सुद्धा तुमच्यासाठी ही सेविंग राहावी, तुम्हाला हे उत्पन्न चालू राहावं, ह्या दृष्टिकोनातून उचललेली ही सगळी पावलं आहेत। आणि म्हणूनच या उपक्रमाचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते। आज प्रवीण भाऊंचा वाढदिवस आहे म्हणून त्यांनी हा कार्यक्रम केलेला नाही। गेल्या 3 महिन्यापासून सतत ते आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातला पाठपुरावा करतायत की आम्हाला मुंबई बँकेला हे करायचंय आणि याची साक्षीदार मी आहे। गणपतीमध्ये मला आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा फोन आला की आदिती, मी 15 दिवसापूर्वी मीटिंग घेतली पण आणखीन त्याला गती देण्याची गरज आहे, म्हणून आम्ही 10-15 दिवसापूर्वी परत प्रवीण भाऊंच्या उपस्थितीमध्ये सिद्धार्थजी आपणही होतात, चित्राताई पण होत्या, आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मीटिंग घेतली। जिल्हा बँकेचे पण इथं आपल्या ताई वगैरे पण सगळ्या, जयश्री ताई वगैरे पण होत्या आणि त्याचे मिनिट्स सुद्धा माझ्या इथून सही होऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत। आम्ही एक स्वतंत्र अधिकारी नेमत आहोत
माझ्या सहीचं उद्या पत्र या तिन्ही महामंडळांना जाईल. त्याची मी एक प्रत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये पण देणार आहे की साहेब आपल्या अध्यक्षतेखाली मीटिंग झालेली होती आणि जर महामंडळाचे अधिकारी त्याच्यावर दिरंगाई करत असतील तर त्यांच्या संदर्भातला कडक कारवाईचा जो काही निर्णय तो त्या ठिकाणी व्हावा. कारण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज महिलांना फक्त मतांसाठी वापर करायचा नाही तर ज्यांच्या आशीर्वादातून हे आणि म्हणून आज कार्यक्रमाला यायला थोडा विलंब झाला. इथून परत पक्षाच्या मीटिंगला जायचंय. पण खऱ्या अर्थानं मी आमच्या सगळ्यांच्याच वतीने प्रवीण भाऊ माझ्याही वतीने आपल्याला वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देते. वाढदिवस साजरा करत असताना आज एक अतिशय महिलांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण उपक्रम हा आपण सगळ्यांनी हाती घेतलात याचाही अभिमान आणि आनंद या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करते. आज ज्या बँकेचं महिला कक्ष आणि मार्केटिंग अँड बिझनेस डेव्हलपमेंट मल्टीपर्पज सेंटरचं आपण उद्घाटन करतोय. खऱ्या अर्थानं मला आपल्याला सांगायचं आहे की बचत गट स्थापन करणं सोपं असतं, अवघड असतं ते 15-20 महिलांनी एका बचत गटामध्ये काम करणं. हे प्रवीण भाऊ अवघड असतं. 15 महिलांनी एका बचत गटामध्ये काम करणं हे कुठल्याही मोठ्या आव्हानापेक्षा काही कमी नाही. पण तो बचत गट स्थापन झाल्यानंतर तो बचत गट चालू ठेवणं हे सर्वात मोठं टार्गेट आपल्या समोरचं असतं. कारण बचत गट आपण स्थापन करतो, अतिशय उत्साहाने आपण करतो, आपल्या प्रत्येकाचं टार्गेट असतं आपण किती बचत गट स्थापन करतो. पण त्याचं मूल्यमापन ज्या वेळेला आपण किती बचत गटांना उद्योग देऊ शकलो हे मूल्यमापन ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला खऱ्या अर्थानं महिला सक्षम झाल्या किंवा त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपण पावलं उचलली आहेत याचं एक उदाहरण आपण त्यानिमित्ताने ठेवू शकू. आणि त्या सगळ्या बाबी करत असताना आज सर्वात मोठं आव्हान आपल्या ज्या काही छोटे मोठे रोजगार करणाऱ्या माता भगिनी असतील, बचत गटाच्या माध्यमातून उत्पादन करणाऱ्या माझ्या माता भगिनी असतील, आपल्या सर्वांसमोरचं सर्वात मोठं आव्हान कुठलं आहे की आपण जे बनवतो ते विकायचं कुठे, आपण जे बनवतो त्याची मार्केटिंग आपण करायची कशी, आपण जे बनवतो त्याला आपण अप टू डेट ठेवायचं कसं, हा सगळा प्रश्नचिन्ह हा आपल्या सर्वांसमोर असतो. अनेक महिला खाद्यपदार्थ बनवतात, कुठं ना कुठं तरी त्याची जर अशी पॅकिंग पण 19-20 झाली ना तरी कुठलाही मॉल ते स्वीकारत नाही, कुठलंही दुकान ते स्वीकारत नसतं. आज ग्राहक म्हणून 2020 मध्ये जो कोविडचा कालावधी सुरू झाला आपल्याला सगळ्यांना घरी बसून शॉपिंग करायची सवय झाली. बहुतांशी तुम्ही बघा आधी दिवाळीच्या वेळेला गणपतीच्या वेळेला जायला अशी जागा नसायची. आत्ता आपल्याला वाटतं की ह्या फोनवरच आपल्याला 100 ऑप्शन बघायला मिळत आहेत तर त्याच्यातूनच आपण ऑर्डर करू. ही मानसिकता ही ग्राहकांची बदलायला लागली. आता त्या बदलत्या मानसिकतेमध्ये जर बचत गटांचे व्यवसायांना टिकायचं असेल तर आपल्याला नवीन नवीन काही ना काहीतरी करणं हे भाग आहे. आणि त्याच्यासाठी आजचं हे सुरू केलेलं दालन हे महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला मार्केटिंग चांगल्या पद्धतीनं केली म्हणजे आम्ही बघा आज प्रवीण भाऊ आहेत, प्रसाद भाऊ पण असतील, सिद्धार्थजी आपण या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून आपण राजकारणामध्ये काम करतो. प्रवीण भाऊंचा अनुभव तर म्हणजे आज माझ्यापेक्षा तुलनेने अनेक वर्षांपासूनचा मोठा आहे. ज्या वेळेला तुम्ही राजकारणामध्ये आला त्यावेळेला कामं करायचा, पब्लिसिटी, सोशल मीडिया हा काही विषय नव्हता. आज जर तुमची सोशल मीडियावर अकाउंट नसेल तर लोकांना वाटतं आपण कामच नाही करत आहे. भलेही काम तुम्ही त्याच्यापेक्षा दुपटीने आज करत असाल पण लोकांना वाटतं की दिसत नाहीये म्हणजे करत नाहीये. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू आहे. आज जर महिला बचत गट काम करतायत किंवा तुमचा व्यवसाय धंदा असेल जिथपर्यंत तो सोशल मीडियावर तुम्ही प्रमोट करत नाही तिथपर्यंत तो लोकांपर्यंत पोचत नाही. आज या जे सेंटर आपल्यासाठी उपलब्ध झालंय माझी त्यांना विनंतीपूर्वक सूचना राहील की त्यांचे बनवलेले प्रोडक्ट्स याचं मार्केटिंग त्यांनी कसं करावं. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण जी अपडेट होती त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काढायलीच असेल. आदित्य तटकरे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती दिलेली आहे. लाडक्या बहिणींची जी KYC होती ती करायला प्रत्येक लाडक्या बहिणींना सांगितलं आहे. काही बहिणींना या महिन्याचा जो लाभ आहे तो मिळालेला आहे परंतु त्यांना असं वाटत असेल की KYC केली नाही तरीसुद्धा आम्हाला लाभ मिळत आहे तर आम्ही KYC करण्याची गरज नाही. परंतु त्यांनी या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आणि आधीसुद्धा सांगितलेलं आहे की KYC करणे तुमच्यासाठी कंपल्सरी आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचे जे पुढच्या महिन्यांचे लाभ असणार आहे ते बंद होणार आहे. परंतु यासाठी जो मुदत आहे तो 2 महिन्याचा देण्यात आला आहे. मुदत पुढे सुद्धा वाढणार आहे परंतु नोव्हेंबर महिना आहे, नोव्हेंबर महिन्याची जी तारीख आहे तिथपर्यंत तुम्ही जी KYC ती करू शकता.
आणि जर KYC करायला तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही त्यासाठी जो टाईम आहे तो टाईम देण्यात आलेला आहे. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ते KYC करू शकता. आता वेबसाईटमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे, त्यामुळे बहुतेक जे लाडक्या बहिणींना जे KYCला प्रॉब्लेम येत होता तो आता येत नाही आहे. त्यांची जी KYC ती चांगल्या रीतीने होत आहे. OTP टाकायला तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर 2-3 वेळा जो कॅप्चा आहे तो तुम्हाला फिल करायचा, जेणेकरून OTP तुमचा व्यवस्थित येणार आहे आणि तुम्ही तो फॉर्म सहजरित्या भरू शकता. राहिला तुमचा दिवाळी महिन्याचा जो लाभ आहे तो प्रत्येक महिन्यांना खात्यावरती मिळालेला आहे. सप्टेंबर महिन्याचा जो निधी आहे त्यांना मिळालेला आहे, परंतु आता दिवाळीचा जो बोनस आहे तो त्यांना मिळेल का, हा प्रश्नसुद्धा लाडक्या बहिणींना होता. तर KYC केल्यानंतर ज्या बहिणींचे पैसे अटकलेले होते त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ती रक्कम टाकायला सुरुवात झालेली आहे आणि दिवाळीचं जे गिफ्ट आहे ते सुद्धा जाहीर झालेलं आहे. ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना 3000 रुपयाचा जो बोनस आहे तो मिळणार आहे आणि जे अपंग विकलांग महिना आहे त्यांच्या जे खात्यामध्ये 2500 रुपये हे वेगळे देण्यात येणार आहेत, जेणेकरून त्यांना या महिन्यांचा जो लाभ आहे तो 5500 रुपयांचा जो लाभ आहे म्हणजेच 5500 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येतील, अशी माहिती सुद्धा NDTV मराठीच्या जी वेबसाईट आहे आणि त्यांची जे व्हिडिओ आहे त्यामध्ये देण्यात आलेले होते.